पक्ष बदलू गद्दारांकरता आम्ही समर्थ आहे, जयंत पाटलांचा मिरजेच्या गयारामांना इशारा आहे। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे माजी महापौरांसह 16 नगरसेवक राष्ट्रवादीत आहेत। जयंत पाटलांनी गयारामांवर संताप व्यक्त केलाय। ज्यांनी पक्ष आमचा सोडून गेलेले आहेत त्यांच्याविषयी त्यांना तिकडं ते ज्यांच्याकडे गेले ते चांगले वागवतील अशी सद्भावना ठेवण्यापेक्षा आमच्या हातात काही नाही आहे। पण आम्ही मात्र त्या सर्व वॉर्डामध्ये पूर्ण ताकदीनं लढू आणि पक्ष बदलूपणा करणारे, गद्दारी करणारे या सगळ्यांच्यासाठी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समर्थ आहे। विदर्भातील 4ही महापालिकेमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती आहे। नागपूर, अमरावती, अकोला, चंद्रपूर या ठिकाणी महायुतीचं ठरलंय। राष्ट्रवादी सोबत कोणतीही चर्चा ही झालेली नाही असं बावनकुळे स्पष्टच करतायत। शिवसेनेच्या नेत्यांना समन्वयाची जबाबदारी दिली, ते सर्व या बैठकीला होते आणि या बैठकीमध्ये 4ही महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीचा निर्णय झाला आहे, जवळपास अंतिम होत आला आहे आणि भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुती या ठिकाणी होईल। सोबतच अकोल्यामध्ये राष्ट्रवादी सोबत येण्याचे संकेत आहे आणि अमरावतीमध्ये युवा स्वाभिमान रवी राणाजी यांचा पक्ष आमच्या सोबत येण्याचा प्रयत्न आहे आणि चंद्रपूरमध्येही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत येऊ शकतं अशी स्थिती आहे। तर मला असं वाटतं की 4ही ठिकाणी महायुती जवळपास निर्णय होईल। नागपूर, चंद्रपूर, अकोला आणि अमरावती या महानगरपालिकेच्या निवडणुकींच्या निमित्तानं महायुतीच्या संदर्भात मी, संजय भाऊ, आशिष भाऊ, कुमालजी तुमाणे साहेब आणि आनंद अडसूळ साहेब आमच्या 4ही महानगरमधल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना घेऊन भाजपाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची चर्चा करण्यासाठी बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या बैठका होत्या त्या बैठकीमध्ये आम्ही आलो होतो। 4ही महानगरपालिकेमध्ये अतिशय युतीच्या बाबतीमध्ये सकारात्मक चर्चा झाली। 4ही महानगरपालिकांमध्ये युती करूनच लढण्याचं आज निश्चित करण्यात आलेलं आहे। त्याच्यामध्ये अकोला असेल, अमरावती असेल, चंद्रपूर असेल, नागपूर असेल, या 4ही महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचा मान सन्मान हा ठेवला जाईल अशा पद्धतीचं आश्वासन देखील माननीय बावनकुळे साहेबांनी दिलेलं आहे। त्याच्यामुळे 4ही महानगरपालिकेमध्ये आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत। की जे महायुती आपले विधानसभामध्ये होती, शिंदे साहेबांना घेऊन जेही युती ठरवायची आहे त्याच्यावर विषयावर बोलणं झालं आणि 17 मध्ये कसे इलेक्शन झाले आणि त्याच्यानंतर कसे आमदार निवडून आले त्या सगळे बेसवर चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये बरेचशी गोष्टी हल झाल्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।